भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये एक अपडेट समोर आलेली आहे। दीपक लोंढेची शिर्डी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। गेल्या 3 तासांपासून दीपक लोंढेची चौकशी केली जाते। दीपक लोंढे केसरकर यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप आहे। समता पतसंस्थेमध्ये लोंढे पती आणि पत्नीची 4 खाती आहेत आणि त्या 4ही खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या संदर्भात आता लोंढेंची चौकशी केली जाते। लोंढेंना शिर्डी पोलिसांनी नोटीस बजावली होती आणि त्यामुळे ते आज पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि सध्या त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। अशोक खरात प्रकरणातली ही मोठी अपडेट आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय। दीपक लोंढे 3 तासांपासून त्यांची चौकशी केली जाते। खरातच्या समता पतसंस्थेमध्ये लोंढे पती पत्नींची 4 खाती आहेत आणि त्यामधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यामुळे आता या संदर्भात संपूर्ण आर्थिक व्यवहारासंदर्भात आता चौकशी केली जाते। मध्यंतरी रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची ही चौकशी झालेली होती आणि आता दीपक लोंढे यांची चौकशी केली जाते। दीपक लोंढे हे दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात तसा आरोप केला जातोय आणि त्यामुळे आता दीपक लोंढेंच्या चौकशीअंती काही हाती लागतंय का, काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर त्या पती पत्नीच्या नावे असलेल्या 4ही खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत। तसंच या संदर्भात आणखी माहिती समोर आलेली आहे की ज्यांची नावं या खाती उघडण्यासाठी ठेवलेली होती त्या नावाच्या नंतर नॉमिनी म्हणून अशोक खरातचंच नाव होतं। त्यामुळे या संपूर्ण कोट्यवधी व्यवहारांची सध्या तपासणी केली जाते।